बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। मी किरण बापू अजाबराव देशमुख। चला, सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे मला आतापर्यंत, परंतु काही घटनाक्रम खूप राजकारणात स्वीकृत सदस्याचे खूप वेगाने घडले, सर्वच पक्षात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा, आणि MIM, वंचित, उभाटा आणि अपक्ष उमेदवाराचं सुद्धा भरपूर काही घटनाक्रम गावामध्ये झाला। चला, नागपूर निवडणुकीत मला यश मिळू शकलं नाही। स्वीकृत सदस्यामध्ये सुद्धा संधी पाहिजे होती पण नाही मिळू शकली। चला, काही माझी नाराजी नाही आहे, काही निर्णय वेळप्रसंगी राजकीय नेत्यांना घ्यावे लागत असतात। तो माझी तळमळ जी होती, मी सुरुवातीपासूनच्या व्हिडिओपासून, माझ्या 4 महिन्यापासून मी व्हिडिओ टाका त्यामध्ये सांगत आहे की यावर गावावर माझं खूप प्रेम आहे आणि सभागृहाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी सोडवल्या जाऊ शकतात जे मी करू शकलो असतो, परंतु यश नाही मिळालं। चला, काही हरकत नाही। चला, मी माझा भरपूर प्रयत्न केला। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये मी आजसुद्धा कायम आहे आणि कायम राहील। काल मी स्वीकृत सदस्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं शैलेश पाटलांना उमेदवारी मिळाली। माझी काही नाराजी नाही, शैलेश पाटील ही चांगले व्यक्तिमत्व आहे, काही विषय नाही। चला, होत राहतात घटना, परंतु माझ्या भावाचं दुःखद निधनही झालेलं आहे, त्याच्यामुळे घरच्या जबाबदाऱ्यासुद्धा आहे। पण मी येणारा काही काळ काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय राहणार नाही, हे निश्चित, कारण घरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत। एकाही मुलाचं लग्न अजून झालेलं नाही आहे, कौटुंबिक जबाबदारी पार पाडाव्या लागतात। परंतु सोबतच मी शेवटचा 8 तासाचा प्रयत्नसुद्धा शेवटपर्यंत केला की मी सभागृहात गेलो पाहिजे। भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा मी मागणी केली होती की मला स्वीकृत सदस्य 2.5 वर्षाचं दिलं पाहिजे, जेणेकरून मी सभागृहात काहीतरी माझ्याजवळ आहे ते गावासाठी मी दिलं असतं। चला, ठीक आहे, काय हरकत नाही। त्याच्यातही यश आलं नाही, कारण त्यांचे नावं निश्चित झाले होते आणि त्यांनी शब्द दिलेला होता, त्यामुळे विलंब झाल्यामुळे तेही होऊ शकलं नाही। चला, येणाऱ्या काळामध्ये घराची कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच उद्या गावाची सुद्धा जबाबदारी आहे। यापूर्वीसुद्धा मी नागरिक समितीच्या माध्यमातून बरेचसे आंदोलनं केले आणि बरेचसे विषय मी मार्गी लावलेले आहेत। मी एक धडपड्या व्यक्ती आहे, गावासाठी काही करत राहतो, काही पदासाठी माझी कोणती कधीच लालसा नव्हती, ना आज आहे ना भविष्यात राहील। परंतु जे माझ्याकडे अनुभवाच्या इतक्या काळ 37-38 वर्षापासून मी सक्रिय राजकारण करतो, माझ्याकडे भरपूर अनुभवाची शिदोरी आहे, कामकाजाचा प्रशासकीय अनुभव आहे आणि त्या माध्यमातून मी पुढे जाईल। नागरिक समितीच्या माध्यमातून काही ज्या वेळोवेळी मागण्या येतील किंवा सभागृहाचे विषय काय आहेत, त्याच्यावर काय प्रतिक्रिया राहील, तुम्ही गावाच्या जनतेसमोरही मांडेल, कोणाच्या भूमिका काय राहिल्यात। येणाऱ्या काळात जी नगरपालिकेचं आहे बहुमत नसल्यामुळे, दुसऱ्या पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे या अडचणी आता सभागृहात येतील, सगळी ताळीवरची कसरत करावी लागेल। वेळप्रसंगी जे काही नवीन नगरसेवक आहेत त्यांनी माझ्याशी त्यांची इच्छा असल्यास संपर्क केल्यास त्यांनाही कामकाजाचे माझ्याकडचे अनुभव आहे, मी प्रामाणिकपणे देतच राहतो आणि त्यांनासुद्धा देईल। येणाऱ्या काळामध्ये जर कोणाची इच्छा असली तर ते माझी संपर्क करू शकतील। राहिला विषय याच्या पुढच्या माझ्या राजकीय जीवनाचा, तर मी काँग्रेस पक्षातच कायम आहे, मी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही, सोडत पण नाही। चला, येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये मला असू द्या स्वातीताई वाकेकर पक्षनेते असू द्या, रामजी बुरुंगले असू द्या, आदरणीय ज्ञानेश्वरदादा पाटील असू द्या, शैलेंद्र पाटील असू द्या, शिवाजी पाटील असू द्या, शिवाजी बुरुंगले असू द्या, किंवा तत्कालीन अध्यक्ष आमचे कैलासबापू देशमुख असू द्या, जयंत खेडकर, हा सर्वांचंच तोलामोलाचं सहकार्य मला लाभलं आणि पुढेही प्रेम त्यांचं असंच कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। काही माझ्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, पण तसा प्रयत्न न केलेला बरा। का मी प्रामुख्याने माणसं आहे, लहान माणूस आहे, त्याच्यामुळे मी फक्त लोकांचे कामं करत राहतो, हेच माझ्यातला एक गुण आहे आणि तो मी शेवटपर्यंत करत राहील। यापुढे येणाऱ्या काही विषय राहतील, ते काही नगरपालिकेच्या माध्यमातले विषय असले तरी माझ्या नागरिक समितीच्या लेटरपेडातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। वेळप्रसंगी ज्या ज्या प्रकारे माझा स्वभाव आहे पुढे जाण्याचा, तसं मी पुढे जात राहील, पण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून हे निर्णय घेईल। राहिला प्रश्न, मला 1000 लोकांनी मतदान केलं, त्यांनी निश्चित राहावं, त्यांच्या काही तक्रारी असल्या काही असल्या तरी माझे व्हॉट्सअप ग्रुप त्यांच्याकडे उपलब्ध आहेत। काही मला भेट नाही झाली तरी व्हॉट्सअप ग्रुपवर तरी आपण त्यांना मला काही माहिती दिली तरी चालेल, मी त्या माहितीचा निश्चितच त्यांचा पाठपुरावा करेल आणि यापुढेही
गावासाठी मला जे जे करता येईल त्यासाठी मी सकारात्मक विचारधारेतून पुढे जाईल. माझ्या मनात कोणाच्याही बद्दल आकस नाही आहे आणि पुढेही राहणार नाही. आणि वेळप्रसंगी काही खासदार महोदय असू दे, आमदार महोदय असू दे, या वेळप्रसंगी मंत्रालयातसुद्धा जायचं काम पडेल तरी माझी जाण्याची तयारी राहील. मग गावाला जे काही चांगलं देता येईल त्या यापुढे माझा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील. चला, ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, ज्या ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम दाखवलं, ज्या ज्या लोकांनी मी शिष्टमंडळात स्वीकृत गेलो पाहिजे म्हणून काही स्वातीताईपर्यंत पोहोचले, काही आदरणीय नानांपर्यंत पोहोचले, तर त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात माझ्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून मी काम करेल, कोणालाही निराश करणार नाही याची ग्वाहीसुद्धा आजच्या प्रसंगी देतो. माझ्यावर प्रेम करणारे सहकाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे याच्या पुढे उभा राहील. त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी नसावी. माझ्याकडून जे जे होईल गावासाठी आणि माझ्या सर्व प्रेम करणाऱ्यांसाठी ते मी सातत्यपूर्ण करत राहील. पण आधी आता कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडायच्या आहेत. चला, ठीक आहे, धन्यवाद. तुर्तास एवढेच. या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.